2026मध्ये म्हणजे जानेवारीमध्ये जिल्हा परिषदमध्ये क्रीडासाठी शिक्षक भरण्याची घोषणा केली होती। पवित्र पोर्टल मार्फत ही जी भरती आहे ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार होती। मात्र सध्या पाहायला गेलं तर हे पवित्र पोर्टल जे आहे त्याची डेडलाईन संपल्यामुळेच बंद आहे। मात्र जवळपास 4800 पदं भरायची होती। तिथे मिळालेल्या माहितीनुसार फक्त 200 ते 400च जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशी माहिती मिळते। खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांनीच तेवढा आकडा दाखवल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। यासोबतच दुसरीकडे राज्य सरकार हे जी पदभरती आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतो। सध्या मी पुण्यातील या शिक्षण आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर बघायला गेले तिथं तर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी जे आहेत तिथे उपोषणाला बसल्याचं किंवा आंदोलन करायला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे 3 जण आहेत जे गेल्या 5 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत। नेमकं सगळं प्रकरण काय आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि उपोषणकर्त्यांकडून देखील जाणून घेऊयात की त्यांची नेमकी मागणी काय। तर सर्वप्रथम हे प्रकरण नेमकं काय आहे ते सोप्या भाषेत समजून सांगा बरं। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर जिल्हा परिषद क्रीडा शिक्षकांचे जे म्हणणं आहे या ठिकाणी मागण्या आहेत या मुद्द्याला धरून आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय। या ठिकाणी शिक्षकांची सेवा नियमावली हा तयार नाही आहे, तो तयार झाला पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या 2 जानेवारी 2026च्या शासन नियमाच्या परिपत्रकानुसार 4807 क्रीडा शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेवर हा पवित्र पोर्टलच्या मार्फत पहिल्या टप्प्यात भरण्यात यावा हा आमचा प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या शारीरिक शिक्षकांच्या पदावर इतर विषयाचे शिक्षक न भरता त्या ठिकाणी शारीरिक शिक्षकच भरायला पाहिजे असा हा आमचा या मागणीत आज मागणी आपण करतोय। आणि यामध्ये दुसऱ्या विषयाचा कुठल्याही पद्धतीनं समायोजन न करता केवळ क्रीडा शिक्षकच या ठिकाणी नियुक्ती केलं पाहिजे। यासाठी आम्ही 24 जुलै 2026 पासून ते आज तक आहेत म्हणजे 5 दिवसापासून या ठिकाणी माझे बांधव आणि समस्त महाराष्ट्रातून आलेले सर्व क्रीडा शिक्षकांनी अभियोग्यताधारकांनी, कारण हा सगळे अभियोग्यताधारक जे आहेत हे वेल क्वालिफाय आहेत, BEd MPEd केलेले सगळे अभियोग्यताधारक आहेत। हे पवित्र पोर्टलचे टॅब जे बंद करण्यात आलेला आहे त्यामध्ये हा क्रीडा शिक्षकांचा 100% पद जे निर्मिती झालेले आहेत त्या ठिकाणी क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यात यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय। तुम्ही सांगितलं की पवित्र पोर्टलवरती जवळपास शाळांकडूनच 200 ते 400 जणांचा डेटा जो आपण ज्याला म्हणू तो दाखवण्यात आला आहे। मात्र राज्य सरकारकडूनच जिल्हा परिषद शाळांना कुठलं तरी पत्र गेलेले आणि तरी देखील 4800च्या तुलनेने 200 ते 400 पदं खूपच कमी आहेत। ते नेमकं सगळं काय आहे मॅडम? 4860 हे जे पदं आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक केंद्र शाळेवर क्रीडा शिक्षक भरायचा हा शासनाने 2 जानेवारीला काढलेला हा पत्र आहे। तर शाळेने ज्यावेळी माहिती कार्यालयाला पुरवले त्यामध्ये क्रीडा शिक्षकांचे पदच दाखवलेले नाहीत, कारण त्या पद्धतीचा त्या शाळेला माहिती शासनानेच दिल्यामुळं त्यामुळं ते पद दाखवलेले नाही। आज आम्ही बघतो तर जाहिरातीमध्ये क्रीडा शिक्षकांचे पद त्या ठिकाणी दिसत नाहीत। मग आमचं म्हणणं हेच आहे, बाकीच्या शिक्षकांना आता 25,000 जे काही बाकीच्या अभियोग्यताधारकांचं रिक्त जागा तुम्ही दाखवत आहेत मग त्यामध्ये क्रीडा शिक्षकावरच अन्याय का? काय त्यांना न्याय मिळावा, जोपर्यंत आम्हाला तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी कंटिन्यू ठेवणार आहोत। जर पुढच्या 2 दिवसामध्ये जर शासनाने काही या संदर्भात निर्णय नाही घेतला तर आम्ही आणखीन आंदोलन हे उग्र करणार आहोत, रास्ता रोको करणार आहोत। आत्मदहनाचा आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा देतोय की अल्टिमेटम 2 दिवसामध्ये जर आमचा निर्णय नाहीच झाला तर या ठिकाणी उग्र आंदोलन या ठिकाणी क्रीडा शिक्षक करतील। आपल्यासोबत काही उपोषण करते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आधी सरकार क्रीडा शिक्षकांच्या भरतीची घोषणा करते मात्र त्याच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा तुमचा आरोप आहे। शिक्षक किंवा या पदांच्या भरतीकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते। नमस्कार, मी नागेश पाटील, मी सोलापूरहून आलेलो आहे। मी राष्ट्रीय कबड्डी दर्जाचा खेळाडू आहे।
गेले 5-24 तारखेपासून आम्ही दोघंजण आमर उपोषण करत आहेत. मी पदवीधर MA BPED आहे, बेरोजगार आहे. गेले 5 दिवसापासून आम्ही इथं आमर उपोषण करत आहे, परंतु शासनानं अद्याप आमच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. पूर्णपणे दुर्लक्ष. ना आम्हाला पोल्युशन प्रोटेक्शन मिळालं, ना आम्हाला मेडिकल कुठले चेकअपला आली. पूर्ण या प्रशासनानं आमच्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आज आम्ही अन्नत्याग उपोषण केलेलं आहे. आज माझी परिस्थिती खूप झाली आहे. शासनाला एक विनंती, असे बेरोजगार मरण्यापेक्षा लोकशाहीने आमर उपोषण केलेलं कधी चांगलं. असे आम्ही बेरोजगार आहोत, असं जर आम्हाला कुठं नोकरी नाही. आज पदवीधर शिक्षक असून आम्हाला शासनानं हे आम्हाला पद निर्माण केले आहे. जो शासनाचा निर्णय आहे 2 जानेवारी 2026 असा निर्णय, प्रत्येक केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक 4860, परंतु अद्याप शासनानं कुठल्याही पवित्र पोर्टलवर त्याबरोबर ही जागा उपलब्ध नसल्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी माझी शासनाला एकच विनंती आहे, पवित्र पोर्टलमध्ये पहिल्या टप्प्यात 4860 100% भरती करण्यात यावी. सध्या तुम्ही शिक्षण कार्यालयाबाहेर बसलेला आहात, निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का? हो, आम्ही निवेदन दिलेलं आहे. आधी निवेदन दिलेलं आहे, परंतु शुक्रवारी कार्यालय म्हणजे आम्हाला काही त्याचा पाठपुरावा केला नाही गेला. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासनं प्रशासन आलेलेच नाही आहे, म्हणजे सुट्टीवर आहेत ते. तर आजही ते आलेलं नाही आहे. तर आजचा 5वा दिवस आहे. तर मी एक महिला प्रतिनिधी म्हणून इथे यांच्या बांधवांबरोबर राहत आहे. तर एक महिला असुरक्षितपणे रात्रभर इथे 5 दिवस झाले रस्त्यावर झोपत आहे. तर शासन आंधळं झालं आहे का? त्यांना दिसत नाही आहे का की आपली जी म्हणजे महाराष्ट्रातली महिला आहे ती अशी इथे बसलेली आहे, किंवा आमच्याकडे का बरं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, हे आम्हाला विचारायचं आहे. नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून हे विद्यार्थी जे आहेत ते इथे पुण्यात आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यातील काही जण जे आहेत 2 ते 3 जण हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची एकच मागणी आहे, जी क्रीडा शिक्षक भरती आहे जवळपास पवित्र पोर्टलच्या पहिल्याच फेरीमध्ये 4800 जणांची 100% भरती व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. अन्यथा इथून पुढे जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर अजून तीव्र आंदोलनाचा इशारा या विद्यार्थ्यांकडून देण्यात येतो. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.